तिकडे बीडमध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आणि यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला। कमळाच्या चिन्हाला घड्याळाचं चिन्ह गमछा घालत कमळ आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं। अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर हा धनंजय मुंडे लोकांना आठवतो, असंच लोकांच्या सेवेत कायम राहणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारांना विश्वास दिला। एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो। याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबात किती करा। म्हणून इथून पुढच्याही काळात संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार, त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो। जमलं अशी जमलं आता तरी सर्वाधिक मतानं उमेदवार विजय करणार ना? सगळ्यांनी हात वर उंच करून वज्रमुठ करा। आजपर्यंत एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होते। संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलं। एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं। कुख्यात गुंड गजा माने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला। कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजा माने याला पोलिसांनी मनाई केली आहे। त्यामुळे गजा माने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे। जेलमधून बाहेर आल्यानंतर गजा मानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली। मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिलेत। राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावर येणार आहे। सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव असतील। निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होते। शिर्डी विमानतळावर एकनाथ शिंदेंची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होते। कोपरगाव येथील हेलिपॅडवर उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले। नेत्यांची ही धावपळ कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर तुम्ही कशाची वाट पाहणार? जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचंही ते म्हणाले। असं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला।